श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्यावेळेला भगवंताचा नरनारायण अवतार झाला, समस्त सृष्टीला आनंद झाला. आकाशामध्ये देवदेवतांनी गर्दी केली, भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. देव म्हणतायत, राजा, यो मायया विरचितं निजयात्मनेदं खेरूपभेदमिव तत्प्रतिचक्षणाय एतेन धर्मसदने ऋषिमूर्तिनाद्य प्रादुश्चकार पुरुषाय नमः परस्मै. ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्याच रूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषीरूपाने स्वतःला प्रगट केले, त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो. विदुर काकांना मैत्रेय ऋषी सांगतायत, विदुरा, प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केल्यावर भगवान नरनारायण दोघेही गंधमादम पर्वतावरती तपश्चर्ये करता गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी यदुकूलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्यासारखेच श्यामवर्ण कुरुकुलतिलक अर्जुन या रूपांनी अवतीर्ण झाले होते. अग्नीची पत्नी स्वाहा, अग्नीचेच अभिमानी असणारे पावक, पवमान आणि शुची हे 3 पुत्र तिच्यापासून उत्पन्न झाली. ही दक्षाची 14वी मुलगी. या तिघांपासून आणखीन 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह यांच्यासह 49 प्रकारचे अग्नी म्हणवले जातात. वेदज्ञ वैदिक यज्ञकर्मांमध्ये ज्या 49 अग्नींच्या नावांनी अग्नेयी इष्टी करतात, ते हेच 49 अग्नी आहेत. अग्निश्वात, बर्हिषद, सोमप आणि आजप्य हे पितर होते. त्यांच्यामध्ये साग्निक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्नी दक्षाची 15वी मुलगी स्वधा आहे आणि 16वी मुलगी ही सती आहे. जी 15वी मुलगी पितरांना दिल्या गेली, या पितरांपासून स्वधेला धारिणी आणि वयुना नावाच्या 2 कन्या झाल्या. त्या दोघीही ज्ञान विज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या होत्या. अशा प्रकारे दक्ष प्रजापतींच्या या 16 मुलींचा विस्तार आहे. पण जी 16वी मुलगी होती, ती मुलगी भवस्य पत्नी तु सती भवं देवमनुव्रता आत्मनः सदृशं पुत्रं न लेभे गुणशीलतः. महादेवांची पत्नी सती ती सर्व प्रकारे पतिदेवांची सेवा करण्यामध्ये व्यग्र राहत होती, पण तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणीही पुत्र तिला झाला नाही. कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान महादेवांना प्रतिकूल प्रकारे वागणूक दिली. दक्ष प्रजापतींच्या प्रतिकूल वागण्यामुळे सतीने तारुण्यावस्थेतच रागामुळे योगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला. सतीने शरीराचा त्याग केला हे ऐकून राजा परीक्षित आणि विदुर काका दोघंही जण आश्चर्यचकित झाले. विदुर काका म्हणतायत मैत्रेय ऋषींना हात जोडून, अहो, भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः विद्वेषमकरोत्कत्स्मा
दनादृत्यात्मजां सतीं. ब्रह्मन प्रजापती दक्ष यांचे तर कन्यांवर फार प्रेम होते ना, मग त्यांनी आपली कन्या सती हिचा अनादर करून शीलवानांमध्ये सर्वश्रेष्ठ श्री महादेवांचा द्वेष का केला? महादेव तर चराचराचे गुरु आहेत, वैररहित आहेत, शांतमूर्ती आहेत, आत्माराम आणि जगाचे परम आराध्य दैवत आहेत. त्यांच्याशी कोण आणि का बरं वैर करेल? वैर करण्यासारखं महादेवांची अवस्था नाही आहे. भगवान त्या श्वशूर आणि जामात यांच्यामध्ये इतका द्वेष कसं काय उत्पन्न झाला? त्यामुळे सतीने आपल्याला सोडण्यास कठीण अशा प्राणांचाही त्याग केला. हे आपण मला सांगितलं तर फार बरं होईल. मैत्रेय म्हणाले, विदुरा, पूर्वी एकदा प्रजापतींच्या यज्ञात सर्व मोठमोठे ऋषी, देवता, मुनी आणि अग्नी आपापल्या अनुयायांसह आले. त्यावेळी आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशमान असल्यामुळे त्या विशाल सभाभवनातील अंधार दूर करणाऱ्या दक्षांना आलेलं पाहून ब्रह्मदेव आणि महादेवांव्यतिरिक्त ऋषी, अग्नी इत्यादी सर्व सभासद त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन आपापल्या आसनावर उठून उभे राहिले. दक्ष प्रजापती आले, सगळेजण उभे राहिले. सगळ्यांनी त्यांना आनंदाने मान दिला. हे पाहिल्यावरती प्रजापतींना आनंद होणारच होता. सर्व सभासदांकडून चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले तेजस्वी दक्ष प्रजापती ब्रह्मदेवांना प्रणाम करून त्यांच्या आज्ञेने आपल्या आसनावरती बसले. आता ब्रह्मदेवांनी उभं राहिलं नाही त्याबद्दल त्यांना खेद वाटायचं कारण नव्हतं, कारण ते तर वडीलच होते. पण महादेवांची स्वारी बसलेली पाहून आपला अनादर झाला असं त्यांना वाटलं. दक्षांना त्यांचा हा व्यवहार सहन झाला नाही. त्यांनी त्यांच्याकडे तिरप्या नजरेने अशा रीतीने पाहिलं की जणू त्यांना ते क्रोधाग्नीने जाळून टाकतील की काय. अहो, दक्ष प्रजापती संतापले आणि दक्ष प्रजापती त्या सभेला संबोधून म्हणायला लागले, हे देवदेवतांनो, हे ऋषींनो, मला सांगा, श्रूयतां ब्रह्मर्षयो मे सहदेवा सहाग्नयः साधूनां ब्रुवतो वृत्तं नाज्ञानान्नच्च मत्सरान. देव आणि अग्नींसहित समस्त ब्रह्मऋषी हो, माझे म्हणणे ऐका. मी ह्या अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही, परंतु शिष्टाचार काय सांगतो. मला काही असा अपेक्षा नाही आहे की तुम्ही माझ्याकडनं बोलावं, पण मला शिष्टाचार सांगा काय सांगतो. अयंतु लोकपालानां यशोघ्नो निरपत्रपः सद्भिराचरितः पंथा येन स्तब्धेन दूषितः. अहो, हा निर्लज्ज लोकपालांच्या पवित्र कीर्तीला धुळीला मिळवतोय. अहो, या घमेंडीखोराने सत्पुरुषांनी आचरलेल्या मार्गाला लांछन लावलंय. काय झालं? मरकटासारखे डोळे असलेल्या याने सत्पुरुषांप्रमाणे माझ्या सावित्रीसारख्या मृगनयना पवित्र कन्येशी विवाह केला. मला सांगा, माझ्या मुलीशी यांनी लग्न केलं, मग हा मला पुत्रासमान नाही आहे? आता मी याला पित्यासमान नाही का? श्रेष्ठ नाही का याच्यासमोर? मग यांनी मला पाहिलं. अहो, उठून उभं राहणं सोडून द्या, पण यांनी मला निदान वाणीने सुद्धा माझा सत्कार केला नाही, मला नमस्कार केला नाही. अरे रे 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 रे, मूर्खाला विद्या शिकवावी त्याप्रमाणे मी इच्छा नसतानाही याला माझी मुलगी दिली. हा तर सत्कर्म न करणारा, नेहमी अपवित्र राहणारा, घमेंडखोर आणि धर्माची मर्यादा ओलांडणारा आहे. हा भयंकर स्मशानात प्रेतावासेषु घोरेषु प्रेतैर्भूतगणैर्वृतः कायम स्मशानात राहतो. भूत प्रेतांना बरोबर घेऊन वेड्याप्रमाणे डोक्यावरील केस अस्ताव्यस्त टाकून कधी हसतो, कधी रडतो, कधी नागडा उघडा भटकत असतो. यानं सर्व शरीरावर चितेवरील अपवित्र भस्म धारण केलं. गळ्यांमध्ये माणसांच्या मुणक्यांच्या माळा आणि शरीरावर हाडांचे दागिने घातलेत. हा तर केवळ नावाचाच शिव आहे. याचं नावच नुसतं शिव आहे, पण प्रत्यक्षात हा अशिव अमंगल रूप आहे. स्वतः वेडा असून वेड्यांनाच प्रिय वाटणारा आहे. भूत, प्रेत, पिशाच्य आदी केवळ तमोगुणी जीवांचा हा नेता आहे. अहो,
हे केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून अशा भूतांचा सरदार, आचारहीन आणि दुष्ट स्वभाव असणाऱ्याला मी माझी सुंदर मुलगी दिली, याला कारणीभूत खरं म्हणजे माझे वडील आहे. माझ्या वडिलांनी जर म्हटलं नसतं तर मी अजिबात याला माझी मुलगी दिली नसती. अशी घटना त्या यज्ञभूमीवरती झाली. विदुरा, ज्या वेळेला अशा प्रकारे दक्षांनी महादेवांची निंदा केली, त्यावेळेला अतिशय सगळ्यांनाच दुःख व्हायला लागलं. दक्षाच्या क्रोधाचा पारा आणखीन चढत होता. न राहून दक्ष प्रजापतीने हातामध्ये पाणी घेतलं आणि क्रोधाने महादेवांना शाप द्यायला तो तयार झाला. दक्ष म्हणाला, हा महादेव देवांमध्ये अत्यंत अधम आहे. आता याला इंद्र, उपेंद्र इत्यादी देवतांच्या बरोबरीने यज्ञातील भाग कधीही मिळणार नाही. हे विदुरा, मुख्य सभासदांनी त्यांना असे करण्यास मनाई केली, तरी पण महादेवांना शाप देऊन ते रागारागाने दण 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 सभेतून निघून गेले. श्री शंकराच्या गणांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या नंदीश्वराला जेव्हा दक्षाने शाप दिलेला कळाला, तेव्हा तो अतिशय संतापला आणि त्याने दक्षाला तसंच दक्षाच्या दुर्वचनांना मान्यता देणाऱ्या ब्राह्मणांना भयंकर शाप दिला. तो नंदी म्हणाला, जो या मर्त्य शरीराचा अभिमान बाळगून कोणाचाही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकरांचा द्वेष करतो, तो भेदबुद्धीचा मूर्ख दक्ष तत्वज्ञानाला विन्मुख राहील. त्याला मान्यता देणारे सगळेच ब्रह्मज्ञ तत्वज्ञानापासून विन्मुख होतील. हे सर्व वेदज्ञ लोक भक्ष अभक्षाचा विचार सोडून केवळ पोट भरण्यासाठीच विद्या, तप आणि व्रतादिकांचा आश्रय घेऊन, तसंच धन, शरीर आणि इंद्रियांच्या सुखालाच सुख मानून त्यांचे गुलाम होऊन जगात भीक मागत भटकत राहोत. नंदीने अशा प्रकारे ज्ञानी कुलाला दिलेला शाप ऐकून भृगूंनी त्याला दुस्तर प्रतिशापरूप ब्रह्मदंड दिला. सगळेच एकमेकांना तिथे शाप द्यायला लागले. जे लोक शैवपंथी आहेत आणि जे त्यांचे अनुयायी आहेत, ते सत्शास्त्रांच्या विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होत. पवित्र आचाररहित मंदबुद्धी, जटा, राख आणि हाडे धारण करणारे, तसेच मद्याला पवित्र मानणारेच शैव संप्रदायाचे अनुयायी होत. अशा प्रकारे शैव संप्रदायाला भृगु ऋषींनी शाप दिला. भृगु ऋषी म्हणायला लागले, हा वेद मार्गच लोकांसाठी कल्याणकारक आणि सनातन मार्ग आहे. याच मार्गावरून पूर्वज चालत आलेले आहेत आणि याचे मूळ साक्षात श्री विष्णू आहेत. तुम्ही सत्पुरुषांच्या परमपवित्र आणि सनातन मार्ग स्वरूप वेदांची निंदा करीत आहात. म्हणून जिथे भूतांचे स्वामी तुमचे इष्टदेव आहेत, त्या पाखंड मार्गाने तुम्ही जा. मैत्रेय म्हणतात, भृगु ऋषींनी अशा प्रकारे शाप दिला. भगवान महादेवालाही ते आवडलं नाही. महादेव काहीसे खिन्न झाले आणि आपल्या अनुयायांसहित तिथून निघून गेले. तिथे प्रजापतीचे लोक जो यज्ञ करीत होते, त्यात पुरुषोत्तम श्रीहरीच उपास्य दैवत होते आणि तो यज्ञ 1000 वर्षांनी पूर्ण होणार होता. तो पूर्ण करून त्या प्रजापतींनी श्री गंगा यमुनेच्या संगमात यज्ञपूर्तीनंतर करावयाचे अवभृत स्नान केलं आणि मग प्रसन्न मनाने ते आपापल्या ठिकाणी निघून गेले. मैत्रेय म्हणतात, अशा प्रकारे ते श्वशुर जामात आपापसात वैर करीत असताना पुष्कळ काळ निघून गेला. काळ पुढे पुढे सरकत होता. मंडळी, आपल्याला माहिती आहे की हे सगळं सतीला सहन न होणारं होतं. महादेवांची निंदा झाली. महादेवांनी त्या यज्ञस्थलीचा त्याग केला. हे सगळं ज्या वेळेला सतीला कळालं, प्रचंड दुःख झालं आणि प्रचंड दुःख झालेल्या सतीने कालांतराने या सगळ्या गोष्टींचा, आता साहजिक हो मंडळी, ह्या गोष्टींचा ताण येणं, तिला खूप दुःख व्हायचं. पण बोलल कोणाजवळ, सांगल कोणाला? कारण तिचं माहेरी जाणंसुद्धा कमी झालं होतं, माहेरच्यांचं येणं कमी झालं होतं. अशा प्रकारे दोघांमध्ये वैर निर्माण झालं. हे वैर पुढे वाढत वाढत विकोपाला गेलं. कशा प्रकारे विकोपाला जाऊन सतीने आपली जीवनयात्रा संपवली. राजा, फार मोठा दिव्य इतिहास घडला. तो इतिहास मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना सांगितला. परीक्षिता, तोच इतिहास तुला उद्याच्या भागात सांगेल.
जय जय रघुवीर समर्थ.